नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण US ओपन टेनिस स्पर्धा 2024, पोषण ट्रॅकर उपक्रम, ग्राफीन, लॉस अँड डॅमेज फंड, समृद्धी योजना या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्याकडे आहेत त्या सर्व न्यूजने या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जे काही आजचे आपले डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे US ओपन टेनिस स्पर्धा 2024 संदर्भात। या ठिकाणी सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। सबालेंकाला विजेतेपद अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। आणि या न्यूज धरून जे काही आपले प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, US ओपन टेनिस स्पर्धा दरवर्षी कोणत्या शहरात आयोजित केली जाते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। जी काही US ओपन टेनिस स्पर्धा आहे ती प्रत्येक वर्षी न्यूयॉर्क या शहरामध्ये तिचं आयोजन केलं जातं। पाहूया प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती आहे हे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विम्बल्डन ही खालीलपैकी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। या ठिकाणी मित्रांनो जे काही US ओपन किंवा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा आहेत यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। ही जी स्पर्धा आहे ती ॲन्युअल आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी ती भरली जाते आणि अमेरिकेच्या जे काही न्यूयॉर्क शहर आहे या न्यूयॉर्क शहरामध्ये तिचं आयोजन केलं जातं। याचबरोबर या ठिकाणी जे काही खेळ होतो तो हार्ड कोर्ट या प्रकारातील जी काही त्या ठिकाणचं कोर्ट आहे त्या कोर्टवर होतं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ज्या काही जागतिक स्तरावर एकूण 4 ग्रँड स्लॅम आहेत त्यापैकी एक ग्रँड स्लॅम म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, US ओपन आणि फ्रेंच ओपन अशा या एकूण 4 जागतिक स्तरावरील ग्रँड स्लॅम स्पर्धा टेनिस या क्रीडा प्रकारामधील असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यापैकी US ओपन हे एक या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्वात जुनी जी काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे जशी की आपण चर्चा केली विम्बल्डन आहे। त्यानंतर मित्रांनो 1973 हे ते वर्ष आहे ज्या वर्षी या ठिकाणी पुरुष आणि जे काही महिला खेळाडू आहेत यांचा जो काही अंतिम सामना आहे या अंतिम सामन्याचं पारितोषिक हे इक्वल करण्यात आलं, समान करण्यात आलं। पूर्वी या ठिकाणी महिलांचा जो काही अंतिम सामना आहे त्याचं जे काही पारितोषिक आहे त्याची आर्थिक प्रोत्साहन या ठिकाणी कमी असलेलं आपल्याला दिसतं, परंतु 1973 नंतर महिला आणि पुरुष या दोन्ही खेळाडूंच्या अंतिम सामन्याचं पारितोषिक या ठिकाणी समान करण्यात आलं, जे की मित्रांनो या ठिकाणी US ओपन विषयी या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी जर आपण महत्त्वाचे काही पॉईंट पाहितले तर या ठिकाणी एकूण 5 वेळा खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी US ओपन जिंकले आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी एक खेळाडू आहे जिमी कॉर्नर, नंबर 2 आहे रॉजर फेडरर आणि नंबर 3 मित्रांनो या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही पीट सॅम्प्रास। या खेळाडूने सर्वाधिक वेळा म्हणजे प्रत्येकी 5 वेळा US ओपनचं या ठिकाणी किताब जिंकलेला आहे। हे ठराविक पॉईंट या ठिकाणी आपल्याला US ओपन टेनिस स्पर्धेविषयी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही सबालांक आहे या सबालांकाविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण 2024 ची जी काही US ओपन टेनिस स्पर्धा झाली त्यामध्ये सबालांकाने महिला एकेरीचे विजेतेपद या ठिकाणी पटकावले आहे आणि त्यामुळे सबालांकाविषयी काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सबालांका ही बेलारूस या देशाची खेळाडू आहे मित्रांनो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तिच्या कारकिर्दीमध्ये तिने एकूण 3 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत आणि US ओपन तिने पहिल्यांदाच या ठिकाणी पटकावले आहे आणि या वर्षी एकूण तिने 2 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी पोषण ट्रॅक उपक्रम संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या पोषण ट्रॅक उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला जो काही पोषण ट्रॅक उपक्रम आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ग्रोथ चार्ट वापरून रिअल टाइम मध्ये मुलांच्या वाढ आणि पोषणाचे निरीक्षण करणे।
तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। या ठिकाणी जो काही पोषण ट्रॅक उपक्रम आहे याविषयी आपल्याला काही माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जसजशी मुलांची वाढ होते तसतसं त्या मुलांना काही पोषण किंवा काही पोषक घटकांचं या ठिकाणी आवश्यकता असते आणि जर त्या मुलांना ते व्यवस्थित प्रमाणात योग्यरित्या योग्य वेळी जर ही पोषणाची घटक भेटली तर या ठिकाणी ती मुले शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ होऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये एक निरोगी नागरिक म्हणून ते समाजामध्ये वावरू शकतात आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये ते सहभागी होऊ शकतात। यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मुलांची वाढ आणि त्यांची एकूण जे काही पोषण आहे त्याकडे भर केंद्र सरकार राज्य सरकार आणि जे काही इतर सामाजिक घटक आहेत यांच्याकडून सध्या दिलं जात आहे। सध्या यातच एक भाग म्हणून रिअल टाइम मध्ये मुलांची वाढ आणि त्याचे जे काही पोषण आहे ते कशा प्रकारे होत आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून पोषण ट्रॅक हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे आणि यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे काही ग्रोथ चार्ट आहे त्या ग्रोथ चार्टचा या ठिकाणी मित्रांनो वापर केला जाणार आहे। तर अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस केले। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो ग्राफीन संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ग्राफीन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 ग्राफीन शुद्ध कार्बन पासून बनलेले असते ग्रेफाइट सारखे परंतु त्याची रचना वेगळी असते। विधान 2 ग्राफीन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेस उद्योगामध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे। विधान 3 ग्राफीन मध्ये नैसर्गिक चुंबकीय गुणधर्म आहेत जे चुंबकीय स्टोरेज उपकरणासाठी उपयोगी बनतात। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही ग्राफीन आहे या ग्राफीन विषयी विधान आहेत आणि त्या विधानांची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। तर ग्राफीन हा जो पदार्थ आहे मित्रांनो तो शुद्ध कार्बन पासून बनलेला आहे हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि ग्रेफाइट सारखे परंतु त्याची जी काही रचना आहे ती या ठिकाणी वेगळी आहे। या ठिकाणी जे काही ग्रेफाइट आहे तेही कार्बन पासून बनलेले आहे आणि ग्राफीन हे सुद्धा या ठिकाणी शुद्ध कार्बन पासूनच बनलेले आहे परंतु ग्रेफाइट आणि जे काही ग्राफीन आहे यांची रचना मित्रांनो या ठिकाणी वेगळी आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक आपलं 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। ग्राफीन प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जे काही इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेस उद्योग आहे त्यामध्ये वापरास त्याच्या चालना देण्यात आली आहे ज्यामुळे या क्षेत्रामध्ये एक प्रकारची क्रांती घडवून आणण्याची क्षमता या ठिकाणी या ग्राफीन या पदार्थामध्ये असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जे विधान 2 आहे तेही या ठिकाणी मित्रांनो आपलं अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। ग्राफीन मध्ये नैसर्गिक चुंबकीय गुणधर्म आपल्याला आढळत नाहीत। म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। म्हणजेच वरील प्रश्नामध्ये केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी लॉस अँड डॅमेज फंड संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। लॉस अँड डॅमेज फंड बद्दल खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 लॉस अँड डॅमेज फंडची स्थापना UAE मध्ये 2023 युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज परिषद COP28 मध्ये झाली। विधान 2 अंतरिम विश्वस्त म्हणून कार्यरत असलेल्या जागतिक बँकेने 4 वर्षासाठी निधीचे आयोजन करण्याचे काम सोपवले आहे। चुकीचे विधान निवडा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं विधान आहे। जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे याची स्थापना मित्रांनो इजिप्त या ठिकाणी झाली आहे। त्याची स्थापना UAE मध्ये झालेली नाहीये हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या लाईन मध्ये UAE हा शब्द या ठिकाणी कट करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला इजिप्त हा शब्द ऍड करायचा आहे। त्यानंतर जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे तो 2023 साली त्याची स्थापना नसून तो मित्रांनो 2022 साली स्थापन करण्यात आला आहे। या ठिकाणी या 2 पॉइंट मध्ये जर आपण करेक्शन केलं तर या ठिकाणी हे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होईल परंतु या ठिकाणी ते चुकीचं आहे आणि जे काही आपलं विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। अंतरिम विश्वस्त म्हणून या ठिकाणी जागतिक बँक लॉस अँड डॅमेज फंडचं या ठिकाणी निधीचं आयोजन करणार आहे जे की पुढच्या 4 वर्षासाठी असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। केवळ क्रमांक 1 चेच विधान या ठिकाणी चुकीचं आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी समृद्धी योजने संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। समृद्धी योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सॉफ्टवेअर उत्पादनावरील राष्ट्रीय धोरणाअंतर्गत स्टार्टअपच्या वाढीसाठी
हा इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे। विधान 2 डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन तर्फे त्याची अंमलबजावणी केली जात आहे। विधान 3 संभाव्य IT आधारित स्टार्टअप निवडीसाठी आणि स्केल करण्यासाठी विद्यमान आणि आगामी विकासासाठी समर्थन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही समृद्धी योजना आहे याविषयी 3 विधान आहेत आणि यापैकी एकूण किती विधान बरोबर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही आपले विधान आहे त्या विधानांची या ठिकाणी सर्वप्रथम चर्चा करूया। जे काही आपल्या देशामध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांकडून सॉफ्टवेअरचं उत्पादन होतं त्या संदर्भात एक राष्ट्रीय धोरणाच्या अंतर्गत जे काही नवीन स्टार्टअप या ठिकाणी निर्माण केले जात आहेत त्यांच्या वाढीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि जे काही IT मंत्रालय आहे त्यांचा हा मुख्य कार्यक्रम आहे। मित्रांनो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या योजनेची जी काही एकूण अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या संस्थेकडे देण्यात आलेली आहे। आणि विशेष बाब म्हणजे जे काही संभाव्य IT आधारित स्टार्टअप आहेत त्यांची निवड करणे, त्यांच्यात जे काही पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल ओळखणे आणि आगामी काळामध्ये त्यांचा जो काही एकूण विकास आहे, डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे यावर लक्ष केंद्रित करणे अशी महत्त्वपूर्ण उद्दिष्टे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समृद्धी योजनेची असलेली दिसतात। म्हणजे वरील 3 विधानामध्ये आपलं विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। विधान 2 आणि विधान 3 ही सर्वचे सर्व विधानं मित्रांनो या ठिकाणी आपली बरोबर असल्या कारणे आपले योग्य उत्तर राहील पर्याय C वरील सर्व विधानं बरोबर आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 9 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन ही करायचे आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।